नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग. आमदार किशोर दराडे आणि गणेश गीतेंमध्ये बंद दाराआड चर्चा. शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडेंचे बंधू किशोर दराडे. नाशिक विधान परिषद निवडणुकीमधून माघार घ्यायला गोकुळ गीतेंचा नकार. मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजनांची शिष्टाई निष्फळ. निवडणूक लढण्यावर गोकुळ गीते ठाम. नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची खबरदारी. नागपूरमधील भाजप नगरसेवक गोव्यामध्ये मुक्काम. निवडणुकीमध्ये मतांची फूट टाळण्यासाठी भाजपने घेतली खबरदारी. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या प्रवेशाच्या चर्चेवर नवनीत राणांची पोस्ट. मी भाजपची प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ती. पदासाठी विचारधारा बदलणार नाही. अकोला जिल्हा रुग्णालयातील प्रकाराबाबत बच्चू कडू आक्रमक. अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनू यांचा कडूंनी घेतला समाचार. रुग्णालयातल्या असुविधांवरून प्रशासनाला झापलं. मराठा आंदोलकांचा विखेंच्या बंगल्यामध्येच ठिय्या. मराठा आंदोलकांची दिशाभूल होत असल्याचाही आरोप. उपराजधानीमध्ये मनसेचं अर्धनग्न आंदोलन. शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आंदोलन. गणवेशासाठी फक्त 240 रुपयांचा निधी दिला जात असल्याचा आरोप. तृणमूलचे खासदार युसुफ पठाणचंही बंड. युसुफला अमित शहांनी दिल्लीत बोलावलं. खासदार महुआ मोइत्रांचा दावा. करणीच्या संशयातून दाम्पत्यावर कुऱ्हाडीनं हल्ला. पत्नीनंतर पतीचाही उपचारादरम्यान मृत्यू. डहाणूच्या सरावलीमधली धक्कादायक घटना. कल्याणच्या गोठेघरमध्ये टायर कंपनीच्या गोडाऊनला आग. कल्याण शीळ रोडवर धुराचे मोठे लोट. आगीचं कारण अस्पष्ट. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. सासरच्या जाचाला कंटाळून 22 वर्षांच्या विवाहितेची आत्महत्या. संभाजीनगरच्या कन्नडमधल्या भोकन गावामधली धक्कादायक घटना. हुंड्यासाठी आणि मुलगी झाली म्हणून छळ केल्याचा आरोप. स्वस्त धान्य दुकानदाराची गुंडागिरी. लाभार्थ्याला अश्लील शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल. बुलढाणा तालुक्यातल्या देऊळगाव मधला प्रकार. जळगावच्या अमळनेरमध्ये भीषण अपघात. तिहेरी अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. साखरपुड्यासाठी येणाऱ्या गुजरातमधील लोकांवर काळाचा घाला. पुण्यातील भिडे पूल 9 जून ते 5 सप्टेंबर पर्यंत वाहतुकीसाठी बंद. डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचं काम होणार. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं महामेट्रोचं आवाहन. दुबईमध्ये रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये काही भारतीय मजुरांचा समावेश. पाकिस्तानमध्ये हिंसाचार. 11 जणांचा मृत्यू. विधानसभेत आरक्षित जागा रद्द करण्याची मागणी. मृतांमध्ये 7 नागरिक आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश. इराणसोबतचा करार अंतिम टप्प्यात. सशक्त करार करतोय आखाती देश. सध्या चिंताक्रांत. करार त्यांनाही आवडेल. ट्रम्प यांचा दावा. डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या कोर्टाचा दणका. H-1B व्हिसाचं शुल्क वाढवण्याचा निर्णय बेकायदेशीर. H-1B व्हिसाचं शुल्क 95 लाखांपर्यंत नेणं बेकायदेशीर.